माधवराव एक शेतकरी होते. कारण अगोदरच्या काळात मुलांना शिकवण्याऐवजी शेतीची कामं शिकवली जायची. कारण घराला वडिलोपार्जित शेतीचा वारसा असायचा व मोठ्या व्यक्तींचंही शेतीचं शिक्षण देण्यातच जास्त भर असायचा. याचं कारण माधवराव व त्यांचे आईवडील सुद्धा न शिकताच शेतीच्या कामाला जुंपले. माधवरावांचे वडील सुद्धा शेतकरी होते आणि त्याच वेळी त्यांची शेती सुद्धा ठीकठाक होती. परंतु एक वेळ अशी आली की त्यांच्या सर्व शेतीची वाटणी झाली. काही विकले गेली आणि याचं कारण आता माधवरावांकडे शेतीच्या नावाखाली फक्त एक शेत शिल्लक होतं. ते त्या शेतात मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शेत आणि त्यांची उपजीविका मात्र एकच साधन होतं. माधवरावांचे शिक्षण झाले नव्हते, त्यामुळे शेतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शेतीतच अडकून राहिले. आता त्यांना मुले देखील झाली होती. घरात खर्च वाढू लागला. माधवरावांना 3 मुले होती. त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी 3 मुलांना लावून आपली शेतीचा विस्तार केला. कारण लहानपणापासून शेती करत असल्यामुळे त्यांना शेतीचे योग्य माहिती होती. केव्हा कोणते पीक घ्यावे व कशामध्ये त्यांचा फायदा आहे व तोटा हे देखील कळत होते. पण त्यांच्याकडे आता थोडीच शेतजमीन बाकी होती, ज्यात हे सगळं शक्य नव्हते. त्यामुळे ते आता शेतीच्या व्यतिरिक्त बाहेरील कामं सुद्धा घेऊ लागले, जेणेकरून ते आपल्या कुटुंबातील उदरनिर्वाह करू शकतील व आपल्या मुलांना पोटभर अन्न देऊ शकतील. त्यामुळे ते आता मजुरीचे काम सुद्धा करत होते. दिवसेंदिवस असेच जात होते. मुलं आता मोठी होऊ लागली होती. सुरुवातीला तर त्यांना गावातीलच सरकारी शाळेमध्ये शिक्षण दिले. पण आता मुलं मोठी झाली होती, त्यामुळे तालुक्याच्या गावामध्ये पाठवणे भाग होते. आता मात्र माधवरावांचा खर्च वाढणार होता. त्यांचा मोठा मुलगा आता 10वीच्या वर्षाला आला होता. तेव्हा त्याने आईवडिलांकडून हे पाहिजेन ते पाहिजेन शाळेसाठी विविध पुस्तक उपक्रमसाठी बरेचसे पैशांचा तगादा लावला. त्यामुळं आता माधवरावांना दिवस रात्र काम करावं लागत होते व त्याचा हट्ट पुरवावा लागत होता. एवढे करून सुद्धा मोठा मुलगा 10वीमध्ये कमी मार्कांनी पास झाला. त्यावर माधवराव खूप निराश झाले व त्याला म्हणाले, बाळा, मी इतकी मेहनत करून तुला सगळं सोयीसुविधा पुरवल्या, पण मार्क कमी रे. त्यावर तो उलट बापालाच म्हणाला, तुम्ही कधी शाळेचं तोंड सुद्धा बघितलं नाही. तुम्हाला काय माहिती असतं शाळा काय असते ते? शिक्षण घेणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. खूप मेहनत लागते. आणि इतर मुलं तर फेल झाली. मी तरी काठावर का होईना पास झालो आहे. त्यावर आईने मुलाचे मन राखत, जाऊ दे बाळा, तुझ्या वडील शिकले नाही म्हणून त्यांना माहिती नाही. आनंदाच्या दिवशी मनात राग घालू नको, असं करून तो विषय मोडला. पण इकडं माधवरावांचा जीव मात्र आता कासावीस होऊ लागला. कारण त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाच्या भविष्याची चिंता होती. पण असो, आता त्यांचा दुसरा मुलगाही 8वी-9वीला गेला होता. त्यालाही आता कमी मार्क्स पडू नये म्हणून माधवरावांनी ट्यूशन लावून दिली होती. पण तो मात्र मोठ्या मुलाच्या उलट होता. त्याला आईवडिलांची काळजी तर होतीच, पण आपण जे शिक्षण घेतोय त्याबद्दल तो खूप दक्ष व प्रामाणिक असायचा व मन लावून अभ्यास करायचा. त्यात बाबांना मदत म्हणून तो त्यांच्यासोबत कामाला सुद्धा जायचा. एवढेच नाही तर तो 9वीच्या इयत्तेत असताना त्याच्या बाबाबरोबर मजुरीचे काम सुद्धा करू लागला होता. त्या कारणाने त्याच्या वडिलांचे डोक्यावरचे ओझे थोडे हलके झाले होते. अगोदर एकच माणूस कमाई करत होता. आता त्या एका माणसाच्या जोडीला दुसरा माणूस सुद्धा मजुरी करून थोडेफार का होईना पण पैसे कमवू लागला होता. त्यामुळे त्यांची कमाईमध्ये वाढ झाली होती. तेवढ्या कमाईमध्ये त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत नव्हत्या. परंतु माधवरावांच्या डोक्यावरचा भार नक्की थोडाफार प्रमाणात कमी झाला होता. त्यांच्या मोठ्या मुलाचे शिक्षण चालूच होते. तर त्यांच्या दुसऱ्या मुलाला सुद्धा आईबापाचे कष्ट दिसत नव्हते. उलट तो सुद्धा मोठ्या दादाप्रमाणे मलाही ट्यूशन लावून द्या असे जिद्द करू लागला. आता तर फॅशनच झाली होती. माधवरावांजवळ पर्याय नव्हता. त्यांनीही त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी ट्यूशन लावून दिली होती. पण आता तो सुद्धा माधवरावांना ऐकून दाखवू लागला होता. बाबा, इतर मुलांचे आई बाबा बघा आपल्या मुलांसाठी काय काय करत आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू सुद्धा शकत नाही.
मग काय गरज होती आम्हाला जन्माला घालायची? त्या दुसऱ्या मुलाने असे बोलल्यानंतर माधवरावांच्या मनातून तो मुलगासुद्धा उतरला. एकदा का माणूस मनातून उतरला की त्याच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत नाही. तसेच त्यांचे 2 नंबरच्या मुलाबरोबर आणि मोठ्या मुलाबरोबर झाले होते. पण म्हणतात ना, आई-बाबांनी लहानपणापासून आपल्या मुलांना लाडाने, प्रेमाने वाढवले असते. त्यांना ते एकदम बाजूला करू शकत नाही. कारण आजपर्यंत ते तिघे भाऊ एका छताखाली लहानचे मोठे झाले होते. पण त्या तिघांपैकी फक्त तिसरा मुलगा आपल्या बाबांना प्रत्येक कामात मदत करत होता. तो त्यांचे शिक्षणसुद्धा घेत होता आणि सोबत आपल्या बाबांबरोबर जाऊन मजुरीसुद्धा करत होता. त्यातून त्याच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा सुटायचा आणि उरलेले पैसे तो आपल्या वडिलांना घर खर्चासाठी द्यायचा. परंतु त्याचे असे वागणे त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांना अजिबात आवडत नव्हते. त्यांना नेहमी असे वाटायचे की आई-बाबा आपल्या छोट्या भावाला जास्त प्रेम करतात व जीव लावतात. परंतु तो करत असलेले काम आणि मेहनत त्यांना दिसत नव्हती. त्यांना फक्त एवढेच दिसत होते की आई-बाबा आपल्याबरोबर भेदभाव करत आहेत. त्या दोघांनी अजूनपर्यंत काहीच केले नव्हते. म्हणून त्या दोघांनी विचार केला की आपण काही न करता शांत राहून आई-बाबांचा फायदा उचलूया. कारण त्या दोघांचे विचार अगदी मिळते-जुळते होते. त्यामुळे ते विचार करू लागले, आपल्या आई-बाबांना कसे फसवायचे व छोट्या भावाला त्यांच्या नजरेतून खाली उतरवायचा. त्यासाठी ते दोघे प्लॅन बनवू लागले होते. तर दुसऱ्या बाजूला माधवरावांचा तिसरा मुलगा त्यांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करून त्यांची जबाबदारी हळूहळू स्वतःच्या खांद्यावर उचलू लागला. कारण त्याला चांगलेच माहिती होते की जसजसे आपले वय वाढत आहे तसतसे आपल्या आई-बाबांचे वय अजूनच वाढत आहे आणि ते आता म्हातारपणाकडे झुकू लागले. त्यामुळे आता त्यांच्याकडून जास्त काम होऊ शकत नाही. पण खरं तर माणसाने उतार वयातसुद्धा थोडेफार काम करून हातपाय हलवले तरच आपले शरीर चांगले टिकू शकते. परंतु माधवरावांना आणि त्यांच्या बायकोला आजपर्यंत चांगले खाणे अथवा 2 वेळचे पोटभर जेवण मुश्किलीने मिळत होते. त्यामुळे त्यांचे काम करण्यासाठी लागणारी शारीरिक मजबुती कमी होत होती. पण त्यांच्या छोट्या मुलाने त्यांना मुश्किलीच्या परिस्थितीमध्ये साथ दिली आणि आता त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारली होती. आता त्यांची दोन्ही मोठी मुलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. तर सर्वात लहान राजू आता 12वीत शिकत होता. तेव्हा तो विचार करत होता, जर आपण स्कूलसोबत ट्युशनसुद्धा घेऊ लागलो तर आपल्या शिक्षणाचा खर्च आपण सहज काढू शकतो. मग सर्व गोष्टी अशा मॅनेज होतील. म्हणून त्याने ट्युशन लावले नाही आणि कधी काही कारणाने स्कूलला जायला मिळाले नाही. तर तो आपल्या मित्रांकडे जाऊन त्या दिवसाचा अभ्यास समजून घेत असे. तर इकडे त्याचे दोन्ही मोठे भाऊ कॉलेजला आल्यापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत हे विसरूनच गेले होते की त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांच्या लहान भावाने मुश्किल परिस्थितीमध्ये आपल्याला शिकवले आहे. इकडे माधवराव आणि त्यांच्या पत्नीला असे वाटत होते की आपली मुले शिकून नोकरीला लागली की आपला आधार मिळेल, पण आपल्या घराची परिस्थिती सुधारेल. पुढे झालेही तसेच. त्यांच्या दोन्ही मुलांची शिक्षणे पूर्ण झाल्यानंतर दोघेही एकाच प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू लागले. तर त्यांचा छोटा मुलगा अजूनही आपल्या आई-बाबांची काळजी घेत होता. पण ते दोघेही जरी कामाला लागले असले तरी त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा खर्च त्यांचा छोटा भाऊ देत होता. त्यांना नोकरी लागलेली असताना सुद्धा आपल्या खर्चासाठी पैसे नको असे ते कधीही म्हणाले नाहीत आणि गावावरून जसे पैसे येत होते त्या पैशावर ते आपला खर्च भागवत होते आणि त्यांना मिळणारा पगार होता तो मात्र बँकेमध्ये जमा करत होते. ते कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना 2 मुली आवडल्या होत्या. आपण याच मुलींबरोबर लग्न करूया. परंतु मुलींनी लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. कारण त्या दोन्ही मुलींचे म्हणणे होते की आम्ही तुमच्याबरोबर लग्न का करू? तुमच्याकडे तर स्वतःचे असे काहीच नाही. तेव्हा त्या दोघांनीही माधवराव आणि त्यांच्या बायकोकडे शहरामध्ये राहण्यास बोलवले. त्यांना बोलताना ते म्हणाले की आम्हाला आत्ताच नोकरी लागली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे शहरात राहायला या. आम्हाला तुम्हाला शहर फिरवायचे आहे.
ते दोघंही शहरात जाण्याअगोदर त्या दोघी मोठ्या मुलांनी सांगितलंय की आई बाबा, यावेळी आमचा एक मित्र आमच्याबरोबर गावाकडे येणार आहे. त्याला आपले रान बघायचे आहे व गावाकडील वातावरण कसे असते अनुभवायचे आहे. त्यावेळेस माधवरावांनी होकार दिला, कारण की ते जसे शहरात शिकायला गेले होते त्यावेळेस प्रत्येक वेळेस येताना कोणता ना कोणता मित्र त्यांच्यासोबत गावाकडची मजा लुटायला नक्कीच यायचा. यावेळेसही त्यांना असे वाटले की असेल कोणी मित्र ज्याला गावाकडील आकर्षण असेल म्हणून. ते दोघंजणं त्याला शेत दाखवायला घेऊन गेले. शेत फिरवून आले. शेत फिरून आल्याच्या नंतर जेवण आटोपली व शैक्षणिक कामासाठी या कागदावर तुमच्या सह्या किंवा अंगठा हवा आहे असं म्हणून आईवडिलांचे अंगठे घेतले व शहरात निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी ती शेतजमीन विकली गेली व शहरामध्येच त्यांनी स्वतःसाठी एक छानसं घर देखील घेतलं. पण आईवडील सोबत आल्यामुळे गावाकडे काय झालेले आहे हे आईवडिलांना माहितीच नव्हतं. उलट त्यांना असं वाटत होतं की आपण आपल्या छोट्या मुलाला सुद्धा इथं शहरात आणायला हवं. इकडे त्याचे चांगले शिक्षणसुद्धा होईल आणि आपल्याला त्याच्यावर लक्षसुद्धा ठेवता येईल. आता त्यांचे दोन्ही मोठे भाऊ चांगले आयुष्य जगत आहे, तसे आयुष्य त्यालासुद्धा जगता यावे, कारण त्याने खूप मेहनत केली. म्हणून त्या दोघांना असे वाटत होते की आपला लहान मुलगासुद्धा त्याच्या आयुष्यात पुढे जावा. पण त्याच रात्री त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी त्यांच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे गप्पागोष्टी केल्या. रात्री उशिरापर्यंत ते सर्वजण गप्पागोष्टी करत होते आणि नंतर सर्व झोपी गेले. सकाळी उठून माधवराव व त्यांची पत्नी बघतात तर काय, त्यांची दोघंही मुलं घरामध्ये कुठंच नव्हती. शोधाशोध केली पण मिळत नव्हती. मग शेजारी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते दोघे सकाळीच गाडीमध्ये काही बॅगा टाकून इथून निघून गेले, पण ते कुठे गेले हे त्यांनाही माहीत नव्हते. सुरुवातीला तर आई बाबा परेशान झाले की माहीत नाही अशी अचानक मुले कुठे गेली. पण जेव्हा पुन्हा ते शेजारच्या घरातून आपल्या घरात आले तेव्हा शेजारी राहणारा एक मुलगा त्यांच्याबरोबर आला, कारण तो सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुलांना शोधण्यासाठी त्यांची मदत करत होता. जेव्हा तो घरात आला तेव्हा त्याला टेबलवर एक पत्र दिसलं. त्या मुलाने पत्र वाचले आणि तो त्या दोघांना म्हणाला, तुम्हा दोघांनाही तुमची दोघी मुलं इथं सोडून गेली आहे. जेव्हा त्या दोघांनाही हे वाक्य ऐकले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना तर त्या मुलांच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. म्हणून त्यांनी आपल्या छोट्या मुलाला फोन लावण्यास सांगितला. पण मुलाचा नंबर त्यांना माहीत नव्हता. तेव्हा त्यांना अचानक आठवले की आपल्या मुलाने शहरामध्ये जाताना आपल्याला एका कागदावर नंबर लिहून दिला आहे. त्यांनी त्यांच्या पेटीतनं तो लिहिलेला कागद काढला व त्या मुलाला हा नंबर लावण्यास सांगितला. शेजारच्या मुलाने राजूला फोन लावला व सर्व घडलेला प्रकार सांगितला. इकडं राजू मात्र घाबरून गेला होता. त्याने त्या मुलाला सांगितलं की माझे आई वडील शहरामध्ये नवीन आहे, मी तिकडं यायला वेळ लागेल, तोपर्यंत तू माझ्या आई वडिलांची काळजी घे व त्यांना बाहेर कुठेही जाऊ देऊ नकोस. आपली दोन्ही मुलं अशी गायब झाली आहे हे त्यांना पटतच नव्हते. त्यामुळे ते खूप उदास होते. पण आपला लहान मुलगा आपल्या मदतीसाठी इथे येत आहे या दिलास्याने ते थोडे सावरले होते. काही तासातच राजू तिथे पोचला. त्याला बघून त्याचे आईवडील जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले, बाळा, तुझे दोन्ही भाऊ असे आम्हाला इथे सोडून कुठे गेले असतील रे. आम्हाला तर खूप भीती वाटत आहे. त्यांच्याबरोबर काही वाईट तर झाले नसेल ना. त्याच वेळी त्या मुलाने त्यांना त्या घरात मिळालेले पत्र राजूच्या हाती दिले. जेव्हा ते पत्र राजूने वाचले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या पत्रात स्पष्ट शब्दात लिहिले होते की आई बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही इथून जात आहोत. आता आम्ही दोघेही तुम्हाला कधीच भेटणार नाही. तुमच्याबरोबर आम्ही जे काही वागलो त्यासाठी आम्हाला माफ करा. परंतु आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आता आम्ही आमचे आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडत आहोत. लहानपणापासून आतापर्यंत आम्ही आयुष्यात कधीही सुख पाहिले नाही. नेहमीच एक एक पैशासाठी आम्हाला तरसावे लागले. म्हणून आम्हाला पुन्हा त्या आयुष्यात जायचे नाही. आम्ही दोघे इथे खूप खुश आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा आनंद, ही खुशी आम्हाला गमवायची नाही. आम्ही दोघेही आमच्या स्वतःच्या जगात आनंदी राहण्यासाठी जात आहोत.
आम्हाला त्या गरिबीमध्ये, त्या गावामध्ये पुन्हा कधीही जायचे नाही. आतापासून तुमचे आणि आमचे नाते नाही. आम्ही तुमचे मुले आहोत हे विसरून जा. आता तुम्ही तुमच्या आवडत्या मुलाकडे गावी जा. तिथेच तुमचे आयुष्य घालवा. आम्हाला आता तुमच्याशी कोणतेही एक देणे-घेणे नाही. आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत. आमच्या आवडीच्या मुलींबरोबर आम्ही दोघांनी लग्न केली आहे. आमच्या बायकांबरोबर आम्ही खूप खुश आहोत. आणि अजून एक गोष्ट, ते गावाकडे असणारे शेत आता तुमचे राहिले नाही, तर ते शेत आम्ही दोघांनी विकले आहे. हे वाचून तर राजूला पण मोठा धक्का बसला होता. त्याला आता समजलेच नव्हते की काय करावे आणि काय नाही. कारण त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेतावर तो अवलंबून होता. पण शेत विकले गेल्याची बातमी त्याने आईवडिलांना सांगितली नाही. कारण की आत्ताच त्यांना मुलांचा जाण्याचा मोठा धक्का बसला होता. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. त्याने आपल्या आईवडिलांना सोबत घेतले आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी पोहोचला. पण आता प्रत्येक वेळेला त्याच्या डोक्यामध्ये विचार येत होता की काय करावे आणि काय नाही. याच संभ्रमात तो असायचा. तो विचार करत होता की आई-बाबांना जे काही खरे आहे ते सांगावे. परंतु पुन्हा त्याला विचार यायचा की जोपर्यंत चालले आहे तोपर्यंत चालू दे. त्यांच्या शेतामध्ये जे काही पीक वाढले होते ते पीक काढण्यासाठी आले आणि दुसऱ्यांदा जेव्हा पिकाची पेरणी करण्याची वेळ आली, तेव्हा पेरणी करत असताना राजू आणि त्याच्या बाबांनी, काही लोकांनी त्या शेतामध्ये बाहेर काढले. ते त्यांच्यावर ओरडू लागले, "तुम्ही या शेतामध्ये काय करत आहात? आता हे शेत तुमचे नाही, तर आमचे झालेले आहे." हे वाक्य ऐकताच माधवराव त्या माणसावर ओरडले आणि म्हणाले, "हे शेत माझे आहे आणि मी हे शेत कोणालाही देणार नाही." तेव्हा राजूने त्यांची समजूत काढली आणि त्यांना घरी आणले व सर्व घडलेला प्रकार सांगितला व सोबत ही गोष्टसुद्धा सांगितली की त्यावेळेला त्याने ही गोष्ट त्यांच्यापासून का लपवली होती. कारण त्याला आपल्या आईवडिलांना अजिबात दुःख करायचे नव्हते. परंतु आता सत्य सांगणे या वाचून दुसरा पर्याय नव्हता. आपल्या दोन्ही मोठ्या मुलांची ही करामत पाहून आई-वडीलसुद्धा थक्क झाले होते. ते रडू लागले. त्यांना समजत नव्हते की आता शेतच राहिले नाही तर करायचे काय? त्या दिवशी घरात सर्वत्र शांतता पसरली. रात्रीचे जेवणसुद्धा बनले नाही. कोणीही काही खाल्ले नाही. पण शेवटी काय करणार होते? आता त्यांच्याकडे कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. आता आपण आपले पुढील आयुष्य कसे जगावे ते नवरा-बायको रात्रभर चर्चा करत होते. आता पुढे काय करावे याच विचाराने नवरा-बायको दोघेही खूप परेशान होते. खरं तर त्यांनी जेवढा पैसा खर्च केला आणि विश्वास त्यांच्या दोन्ही मुलांवर दाखवला होता, तेवढा विश्वास व ते पैसे छोट्या मुलावर खर्च केले नव्हते. उलट छोट्या मुलानेच मेहनत करून आपल्या मोठ्या भावांना शिक्षणासाठी हातभार लावला होता. परंतु आज त्याच्या दोन्ही मोठ्या भावांनी त्याच्या मेहनतीचे काय फळ दिले होते, हा विचार करून अजून ते परेशान होत होते. पूर्ण रात्र बसून ते विचार करत होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांचा लहान मुलगा त्यांच्या रूममध्ये आला. तेव्हा त्याने पाहिले की आई-बाबा दोघेही अजूनही जागेच आहेत. तेव्हा तो आई-बाबांना म्हणाला, "तुम्ही रात्रभर झोपला का नाही?" तेव्हा ते म्हणाले, "बाळा, आम्ही तुझ्याबरोबर चुकीचे वागलो. आम्ही तुझ्यावर किती अन्याय केला आहे. आम्ही तुझ्या दोन्ही मोठ्या भावांना सर्व काही देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते धोकेबाज निघाले आणि सर्व लुटून निघून गेले. आता तुझ्या शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च कसा भागेल हाच विचार करून आमचे डोके दुखत आहे." तेव्हा राजू म्हणाला, "आई-बाबा, जास्त विचार करू नका. सर्व ठीक होईल. कोणाला आपली चिंता नसेल, पण देवाला नक्कीच आहे. तोच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल." आपल्या मुलाच्या बोलण्याने त्याच्या आई-बाबांना थोडा धीर आला. त्यानंतर माधवरावांनी त्यांची शेत गेले पण दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरीचे काम सुरू केले. तर दुसरीकडे राजूसुद्धा त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून थांबण्याचा निर्णय घेतला. पण अप्रत्यक्षपणे त्याने शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. तो असा की त्याने विचार केला, आता आपल्याकडे पैशाची कमी आहे. जर आपण कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण घेत राहिलो तर जास्त पैसे खर्च होईल.
आणि त्याचा भार आपल्या आईवडिलांवर वाढेल. आपण एक मोबाईल खरेदी करूया आणि मोबाईलवरच ऑनलाईन परीक्षेची तयारी करून विविध भरती परीक्षा देऊया. त्यामुळे काम करून पैसे कमवता येईल आणि शिक्षणसुद्धा चालू राहील. काही दिवस काम करून त्याने त्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि नेट रिचार्ज करून ऑनलाईन अभ्यास करू लागला. दिवसभर काम करून रात्री आराम व सकाळीच पहाटे उठून अभ्यास, असा त्याने दिनक्रम सुरू केला. सुरुवातीला 2-3 प्रयत्न निष्फळ ठरले, पण 4थ्या प्रयत्नात तो भरती परीक्षा पास झाला आणि वर्दी घालून जेव्हा घरी आला, तेव्हा त्याच्या आई-बाबांना त्याचा खूप अभिमान वाटू लागला. कारण आज त्यांचा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला होता. तेव्हा त्यांचा आनंदाला पारावारच उरला नव्हता. त्या आनंदात त्यांनी मंदिरात जाऊन देवापुढे पेढे ठेवले आणि शेजाऱ्यांनाही वाटले. राजू आता ट्रेनिंगसाठी शहरात गेला तेव्हा त्याच्या आईबाबांना घर खायला येऊ लागले, कारण त्या दोघांव्यतिरिक्त घरात कुणीच नसायचे. बघता बघता 1 वर्ष निघून गेलं. ट्रेनिंग चालू असताना सुद्धा राजू अधूनमधून गावाकडे आपल्या आईबाबांना भेटायला येत असे, पण तो 1 दिवस राहून लगेच परत जायचा. तो 1 दिवसाचा आनंद बाकी दिवसांचं त्यांचं एकटंपण घालवायचा. या वेळेला त्यांचा मुलगा पूर्ण ट्रेनिंग करून घरी आला. त्याने शहरामध्ये छानसे घर घेतले. तो घरी येताच आईबाबांना आपल्याबरोबर शहरात घेऊन गेला. तो जिथे रुजू झाला होता ते पोलीस स्टेशन घराच्या अगदी जवळच होते. त्यामुळे तो आता मोठ्या आनंदात आपल्या आईबाबांबरोबर त्या शहरात राहत होता. आपला मुलगा आता आपल्याबरोबरच राहत आहे, त्यामुळे त्या दोघांना खूप आनंद होता. आता त्यांची गरिबी दूर झाली होती, याचाही त्यांना आनंद झाला होता. तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण आता त्यांना चिंता लागून राहिली होती आपल्या मुलाच्या लग्नाची. शेवटी एक दिवस असाच गप्पा मारत असताना त्याच्या आई म्हणाल्या, "बाळा, आता तुझ्या लग्नाचे वय झाले आहे. तुझे लग्न करायला हवे." आपल्या आईला बोलण्यावर राजूने लगेच होकार दिला. त्यांनाच मुलगी पाहण्याची जबाबदारी दिली. त्यांच्या आईबाबांनी एक चांगली मुलगी पाहून राजूचं तिच्याबरोबर लग्न करण्याचं ठरवलं आणि काही दिवसात आनंदात ते लग्न पार सुद्धा पडलं. त्यांची नवीन सून खूप संस्कारी मुलगी होती. ती आपल्या सासू-सासऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती. त्यांचे खरे कारण म्हणजे माधवरावांनी आपल्या मुलीप्रमाणे तिला वागवत होते. त्यामुळे ती सुद्धा आपल्या आईवडिलांप्रमाणे त्यांना आपले आई-बाबा मानत असे. राजू कामानिमित्त आता बाहेर असला तरी त्याची बायको त्याच्या आईवडिलांना छानपैकी सांभाळत होती. बाहेर फिरण्यासाठी घेऊन जात असे. त्यांनाही बरे वाटत होते. एक दिवस ते असे तिघे बाहेर फिरायला गेले असताना बाहेर फिरून झाल्यानंतर रात्री जेवायला तिघेही एका हॉटेलमध्ये गेले. आज बाहेर जेवणाचं सरप्राईज देत असताना राजूलाही त्यांनी तिथेच त्या हॉटेलमध्ये बोलवलं. राजूही त्याची सुट्टी झाल्यावर डायरेक्ट तिथंच हॉटेलमध्ये पोहोचला. त्या चौघांचं जेवण झाल्यावर एक वेटर तिथे बिल घेऊन आला. त्या वेटरला बिलचे पैसे देत असताना त्याचा चेहरा पाहून राजू जागीच स्तब्ध झाला, कारण तो त्याचा मोठा भाऊ होता. हे त्याने पाहिले. आता वर्दीत असल्यामुळे त्याला काय बोलावे हे सुचत नव्हते. इकडं बाहेर राजूची बायको व आई-बाबा त्याची वाट पाहत होते. पैसे देण्यासाठी एवढा वेळ का होत आहे हे पाहण्यासाठी त्याची बायको तिथं आली. त्याला असं स्तब्ध पाहून ती त्याला हाताने हलवत म्हणाली, "काय झालं आहे? एवढा वेळ का होतोय?" तेव्हा राजू भानावर येत म्हणाला, "अरे दादा, तू इथे?" तेवढ्यात त्याचा दुसरा भाऊ सुद्धा दिसला आणि त्याने राजूला काही न बोलता तिथून निघून गेला. बाहेर जाऊन तो आपल्या आईबाबांना गाडीत बसवून निघून गेला. तेव्हा त्याचे दोघी भाऊ विचार करतात, हा तर खूप पैशावाला झाला आहे आणि आईबाबा पण याच्याबरोबर आहेत. आता पुन्हा काहीतरी प्लॅन बनवून आपल्याला आईबाबांच्या मदतीने काही पैसे घ्यावे लागतील. पण ते कुठे राहतात हे आपल्याला कसे समजणार? म्हणून त्यांनी त्यांचा पाठलाग केला. राजूच्या गाडीचा पाठलाग करताना राजूची गाडी एका मोठ्या सोसायटीच्या आत गेली. हे दोघं मात्र गेटवरच थांबून घराचं निरीक्षण करतात व तिथून घरी परत जातात.
घरी गेल्यावर त्यांचे बायको पैशाचा तगादा लावते. पण हे दोघं जण म्हणतात की आता आमच्याजवळ पैसे नाही आहेत. त्यावर त्यांच्या बायका त्यांच्याशी भांडू लागतात की जर तुमच्याजवळ पैसे नव्हते तर आमच्याशी लग्नच कसं केले? अशा भिकारड्या माणसांसोबत आम्हाला राहायचे नाही. त्यावर ते म्हणतात, लग्नाआधी आमच्याजवळ लाखोने पैसा होता, पण आमच्या खिशात आता 10 रुपयेसुद्धा नाही. तुमच्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली आहे. तर आता तुम्ही शांत राहा. आमच्याकडे लवकरच भरपूर पैसे येतील, पण त्यासाठी तुम्ही संयम बाळगायला हवा. त्यावर ते दोघी भाऊ प्लॅन तयार करतात की आता आपण घराचा तर पत्ता लावलेला आहे. आपण सकाळी जाऊ आणि आई-बाबांना आपल्याबरोबर घडलेला सगळा प्रकार सांगू व त्यांना आपली दया येईल व ते आपली काहीतरी मदत करतील. या आशेने ते रात्र काढतात व सकाळी जाण्याचा निर्णय घेतात. सकाळीच ते पोलीस चौकीच्या जवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये जातात. पण वॉचमॅन त्यांना अडवतो. पण आम्ही राजूचे भाऊ असल्याचं ते सांगतात. तेव्हा वॉचमॅन त्यांना जाऊ देतो. राजूच्या घरी गेल्यावर ते बेल वाजवतात तर राजूची बायको समोर येते. तेव्हा ती विचारते, तुम्ही कोण आहात? तेव्हा ते म्हणतात, आम्ही राजूचे भाऊच आहात. आहे का राजू? आम्हाला त्याला भेटायचे आहे, असं म्हणत ते घरात घुसतात. तेव्हा राजूची बायको आरडाओरडा करायला लागते. माधवराव समोर येताच बघतात तर त्यांचे दोन्ही नालायक मुलं समोर उभी आहात. तेव्हा माधवराव त्यांना जाबने विचारतात, तुम्ही इथे कसं? आता का आला आहात? जेव्हा तुम्ही आम्हाला सोडून गेले तेव्हा तुम्हाला आमची किंमत नव्हती व आज राजूचा पैसा बघून तुम्ही इथं आलात का? असं बोलत त्यांच्या छातीत अचानक कळ जाते व ते कोसळतात. आता येवना राजूही बाहेरनं आत आलेला असतो. तो त्याच्या वडिलांना सावरत म्हणतो, बाबा तुम्ही शांत व्हा व त्या दोघांना घराच्या बाहेर निघण्यास सांगतो. तेव्हा ते दोघं खूप गयावया घालतात व राजूला म्हणतात, तूच आता आमचा आश्रयदाता आहे. एवढे दिवस तू आम्हाला सांभाळलंस. आता संकटाच्या वेळी एकदा तरी साथ दे. तुमच्यापासून आईवडिलांना खूप त्रास झालेला आहे आणि आजही बाबांची अवस्था तुमच्यामुळेच आहे. तेव्हा तुम्ही इथून निघा. असं म्हणत तो बाहेरील चौकीदाराला बोलवतो व तसे पोलीस स्टेशनलाही कळवतो. पोलीस येऊन त्यांना लहान भावाच्या घरामध्ये जबरदस्ती घुसण्याच्या आरोपाखाली व आईवडिलांनाही फसवण्याच्या आरोपाखाली पोलीस स्टेशनमध्ये बंद करतात. तर इकडं त्यांच्या बायका खूप खुश होतात की असे नालायक नवरे असण्यापेक्षा नसलेलेच बरे व उरलेला त्यांचा पैसा घेऊन त्या त्यांच्या माहेरी निघून जातात नवे आयुष्य सुरू करण्यासाठी. इकडं राजू आईवडिलांना सांगतो की त्यांनी आपली शेतजमीन विकून जो पैसा आला होता त्यात लग्न केले होते व भरपूर दिवस त्या पैशांवरच मौज मजा केली. त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी लागली नव्हती. जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत पैशाचा उपभोग घेतला. पैसे संपल्यावर त्यांची ही दशा झाली होती. आई बाबा, त्यांनी तुम्हाला आधीपासून खूप छळलं आहे व त्रास दिला आहे. तुम्ही कधी त्यांच्यामुळं सुखाची पोळी खाऊ शकले नाही. तरी आताचं उर्वरित आयुष्य तुम्ही आनंदाने जगा. ते आज त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत. तरी तुम्ही त्यांचा विचार न करता उर्वरित आयुष्य तुमच्यासाठी नाही पण माझ्या बायकोसाठी व माझ्यासाठी तरी आनंदात जगा. यावर त्याची बायकोही पुढाकार घेते आणि सांगते, आई बाबा, आम्हा दोघांनाही तुम्ही हवे आहात तेही आनंदी. माधवराव व त्यांची पत्नी ही हसून त्या दोघांच्या डोक्यावर आशीर्वादाने हात ठेवतात. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला माधवरावांच्या कोणत्या मुलाबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा व स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर व लाईक नक्की करा. धन्यवाद.